महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू आज सभा घेणारे आपल्या सोबत जोडले गेलेले माजी खासदार शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारेजी काय सांगणार। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी। दोघे ठाकरे बंधू पुन्हा एकदा सभा घेणार आहेत। कसं बघता या सभेकडे सर्वांचं लक्ष राहील? मला वाटतं सुवर्ण असा क्षण आहे, कारण आज मला वाटतं मुंबईला शिवाजी पार्कमध्ये त्या ठिकाणी ही सभा चालू आहे। उद्या ठाण्याला सभा आहे आणि ठाणे म्हणजे शिवसेनेचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं असलेलं ठाण्यावर प्रेम। आणि तुम्हाला माहिती असेल पहिली सत्ता महाराष्ट्रामध्ये ही ठाण्याने दिलेली आहे आणि त्यावेळेचे वसंतराव मराठे नगराध्यक्ष होते। त्यानंतर मला वाटतं सतीश प्रधान आदरणीय हे नगराध्यक्ष होते, नंतर महापौरसुद्धा होते। अशी ही वाटचाल मला वाटतं चालत राहिली आहे। आमचे गुरुवर धर्मवीर आनंदीगे साहेब असतील यांच्या माध्यमातून या ठाणे शहरामध्ये बाळासाहेबांचं असलेलं बारीक लक्ष या विकासाच्या ह्याच्यावरती आणि दिगे साहेबांचं असलेलं लक्ष, मला वाटतं ठाणे शहर हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च असं शहर ज्यामध्ये सुविधा देण्याचं काम ह्या माध्यमातून होत होतं आणि दिलेला वचननामा पूर्ण करणारे असं 5 वर्षामध्ये त्याचा पाठपुरावा करून स्वतः बाळासाहेब असतील, त्याचबरोबर दिगेसाहेब असतील, हा वचननामा हा पूर्ण करण्याचं काम त्या महापौराच्या माध्यमातून ते करायचे। मात्र पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली। त्यांनी सांगितलं की कुठलाही ब्रँड राहिला नाही, एकच ब्रँड म्हणजे तो बाळासाहेब ठाकरे आणि हे जे ब्रँड आहेत ते आम्ही पुसून टाकू। मला वाटतं असं पुसण्यासारखं एवढी जी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही आहे। कारण तुम्हाला माहिती असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी या शिवसेनेची नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली जी काही घोडदौड झाली आणि तुम्ही बघितलं असेल त्यावेळेला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर त्यांच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं मुंबई महापालिकेवरती सत्ता आली आणि असं असताना आज 21 वर्षानंतर मला वाटतं आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक आणि नेते आदरणीय राजसाहेब ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे या महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात जे काही होतं की या दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजे आणि तो क्षण म्हणजे डोळ्यामध्ये साठवणारा होता। आणि त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल ही सबंध महाराष्ट्रातले सर्व मराठी माणसं या निमित्ताने खुश झालेली आहेत आणि नक्कीच याचा फायदा या महानगरपालिकेमध्ये आम्हाला होईल। नक्कीच तुम्ही म्हणतात महानगरमध्ये पालिका फायदा होईल, मात्र युती धर्म कल्याण डोंबिवली असेल मुंबई आणि ठाण्यामध्ये पाळला गेलेला आहे। शिवसेना भाजप एकत्र दिसून येतं, मात्र मीरा रोड असेल या नवी मुंबईमध्ये भाजप शिवसेना एकत्र येताना दिसत नाही। कुठेतरी वनमंत्री गणेश नाईक अनेक वेळा ताशेरे उडताना आपल्याला पाहायला मिळतात। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती, तर दुसरीकडे नरेंद्र मेहता देखील कुठेतरी युती करत नाही आहे। पाहायला गेलं तर गणेश नाईक यांनी भ्रष्टाचाराचे देखील अनेक आरोप केलेले आहेत। मला वाटतं गणेश नाईक यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे, कारण त्यांनी ज्या वेळेला शिवसेना सोडल्यानंतर एकही कुठलंही बाळासाहेबांच्याबद्दल वक्तव्य किंवा तुमच्या ठाण्यातल्या शिवसेनेबद्दल किंवा महाराष्ट्रातल्या शिवसेनेबद्दल कधी एक शब्द त्यांनी कधी काढला नाही। आणि त्यांनी त्या पक्ष सोडल्यानंतर कुठलंही असं चुकीचं वाक्य हे न काढता आज ते काम करत आहेत आणि ते आज कित्येक वर्ष पालकमंत्री होते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांना अनुभव दांडगा आहे आणि त्यांनी केलेलं चांगलं काम आहे आणि त्यांची आणि यांची बरोबरी करता येणार नाही। कारण गणेश नाईक एक वेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्व होतं आणि ही मंडळी तर आता कालची आलेली आहेत, त्यामुळे जे गणेश नाईकांनी केलं ते यांनी करून दाखवावं। गणेश नाईकांचं म्हणणं आहे की नेहमीच एकनाथ शिंदे म्हणत आले की टांगा पलटी घोडे फरार, त्यांनी देखील सांगितलं टांगा पलटी घोडे फरार नाही, यांचा पत्ताच आता संपून टाकू, असं देखील त्यांचं म्हणणं आहे। डायरेक्ट थेट इशारा दिला एकनाथ शिंदे। मला वाटतं
कोण कोणाचा टांगा पलटी करेल हे तर मला वाटतं संबंध मराठ्यातील जनतेला माहिती आहे. तुमच्या टांग्याचं नेतृत्व मला वाटतं दिल्लीतून आहे आणि ते जर कधी दोर कापले गेले तर तुमचे घोडे काय तुम्हालाच फरार व्हायला लागेल अशी परिस्थिती ही आहे. त्यामुळे तुम्ही फार हवेत आहात, कळलं की नाही. कारण तुमचा जो काही पक्ष चोरलात, निशाणी चोरलीत आणि तुम्ही फक्त त्या ऑक्सिजनवरती, दिल्लीच्या ऑक्सिजनवरती तुमचा हे चालू आहे. त्यामुळे तुम्ही जास्त मला वाटतं ह्या गोष्टीत टीका न करता काम करून दाखवा आणि कामाला उत्तर द्या. पाहायला गेलं तर अनेक उमेदवार जे आहेत ते तो फॉर्म भरलेले आहेत ठाकरे गटाकडनं, मनसेकडनं. अनेकांना आता धमक्या पण द्यायला जातात, काहींना पैशांची पण ऑफर दिली जाते. का वाटतं आपला पक्षामधील काही एकाने आता माघार घेतली होती, त्यामुळे बिनविरोध आला, तर बाकीच्यांची परिस्थिती काय, कशा प्रकारे त्यांना देखील धमकवलं जातं? मला वाटतं महाराष्ट्रातली लोकशाही ही संपलेली आहे. लोकशाहीचा खून झालेला आहे. कारण ज्या वेळेला कल्याण डोंबिवलीमध्ये 24 नगरसेवक बिनविरोध जेव्हा निवडून आले त्याच वेळेला ही लोकशाही धोक्यात आली आहे. ठाण्यामध्ये 7 म्हणजे ज्या आरोच्या नेतृत्वाखाली ही सबंध निवडणूक यंत्रणा त्या ठिकाणी चालते, त्या आरोनीच हे सर्व कृत्य करावं आणि त्यांना सहाय्य करावं. त्या जे काही फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये असलेले डॉक्युमेंट हे गायब करणं किंवा त्याच्यामध्ये छेडछाड करणं, हे जर आरोप करत असेल तर हे काय 24 काय अजून त्यांनी मनाला वाटेल तसं त्यांनी केलं असं. म्हणून आज जी काही लोकशाही धोक्यात आलेली आहे, मला वाटतं जनतेने ह्या सर्व गोष्टीचा विचार करून येणाऱ्या 15 तारखेला त्या ठिकाणी स्वतः सकाळी उठल्यावर लगेच मतदानाला जाऊन आपला हक्क, लोकशाहीने दिलेला हक्क त्या ठिकाणी प्रस्थापित करावा, जेणेकरून तुमच्या मतदानाचं कोणी बोगस करणार नाही ही काळजी घ्यावी. आणि आम्ही पण सतर्क आहोत. आम्हीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल धनशक्तीचा वापर जसा विरोधकांकडून किंवा हे जे फॉर्म मागे घेणं किंवा हे जे काय प्रताप केलेले आहेत आणि ते लोकांसमोर आहेत. यावेळेला पैसे वाटायला जर कोण आलं किंवा बोगस मतदान केलं तर मला वाटतं आमची यंत्रणा आम्ही ते ठेवलेली आहे. तो माणूस परत पायावरती परत जाणार नाही, हे जी काळजी आम्ही घेतलेली आहे. प्रचार सुरू झालेला आहे. शिवसेनेमध्ये असणारे उमेदवारांवरती आता अंडी या प्रति उत्तर दिलं जातं. का वाटतं अंतर्गत वादच आहे शिवसेनेमध्ये? मला वाटतं शिवसेनेमध्ये आज जे काही गेलेले लोक आहेत म्हणजे शिंदे गटाकडे, हे आज ते सुद्धा त्रस्त झालेले आहे. कारण तिथेसुद्धा त्या ठिकाणी गटबाजी, त्या ठिकाणी जे काय आहे, कोणाला दाबण्याचं काम चालू आहे, कोणाला अन्याय करायचं काम चालू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये त्यांच्या गटामध्ये, शिंदे गटामध्ये बंडखोरी झालेली आहे. आणि ही सुरुवात आहे. अभी आगे क्या होता है आप देख लो. तर राजा काही दिवसच उरलेले आहेत. का वाटतं या ठिकाणी लक्ष्मी दर्शन देखील पाहायला मिळणार आहे, त्यामुळे वादविवाद पण देखील पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना कुठंतरी कोंडीत पकडण्यासारखी देखील काही यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत. का वाटतं तुमच्या अनेक तक्रारी आल्या का तुमच्याकडे? मला वाटतं आज काही ठिकाणी पोलीस यंत्रणेचा सुद्धा गैरवापर करून काही ठिकाणी धमकवण्याचे प्रकार चालू आहेत. उदाहरणार्थ वाघे स्टेटमध्ये. आणि तुम्ही बघितलं असेल काही उमेदवारांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं पण काम चालू आहे. माझं माननीय पोलीस आयुक्तांना नम्र विनंती आहे की आपण ह्या बाबतीमध्ये लक्ष घालावं. कारण वाघे स्टेट आणि तो जो परिसर आहे त्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढी दहशत चालू आहे की प्रचार करायला त्या ठिकाणी अडचण निर्माण होते ह्यांना. आणि आज तुम्ही जर असा यंत्रणेचा गैरवापर करत असाल तर मला वाटतं लोकशाही कशा पद्धतीने जिवंत राहणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. म्हणून मी आयुक्तांना विनंती करेन की आपण स्पेशली या वाघे स्टेट म्हणजे कोपरी पाचपाकाडी या मतदारसंघामध्ये आपण लक्ष घालावं आणि असं जर कुठे होत असेल त्याच्यावरती कारवाई करावी ही आपल्याला विनंती आहे. तर विजय कसा असणार पाहायला गेलं 2017 साली उद्धव ठाकरे स्वतः असताना महापौर या ठिकाणी बसून गेले होते ठाण्यामध्ये. कसा विजय असणार आहे? आपले उमेदवार कुठे कुठे कशाप्रकारे किती उमेदवार आपल्या रिंगणामध्ये? मला वाटतं आमचे जवळजवळ 70 उमेदवार या ठिकाणी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आहेत. आणि जवळजवळ 34 उमेदवार हे मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते आणि बाकीच्या जागेवरती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अशा पद्धतीने महाविकास आघाडी या ठिकाणीचे उमेदवार या ठाणे कॉर्पोरेशन एरियामध्ये त्या ठिकाणी इलेक्शन लढत आहेत आणि मला खात्री आहे की या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचं जे स्वप्न आहे, बाळासाहेबांचं स्वप्न आहे, दिघे साहेबांचं स्वप्न आहे की या ठिकाणी ठाणे महापालिकेवरती जो भगवा आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी लावलेला आहे, तोच असा कायम ठेवत हा भगवा झेंडा मला वाटतं या महानगरपालिकेवरती लागेल असा विश्वास मला आहे. मशाल चिन्ह आहे, इंजिन चिन्ह आहे, तर का आव्हान असेल मतदार राजा? मी ठाण्यातील सुज्ञ नागरिकांना, जनतेला आवाहन करेन की आपण जो ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल ज्या ठाणे महापालिकेची निवडणूक होते त्या ठाणे महापालिकेचं जे बजेट आहे 5,725 कोटीचं, ते आज तुम्ही बघितलं असेल त्या महापालिकेमध्ये झाकण बदलायलासुद्धा पैसे नाहीत अशी या महापालिकेची परिस्थिती आहे. आणि तुम्ही बघितलं असेल या महापालिकेचा पगार GSTचा परतावा ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्यांचा पगार त्यातून दिला जातो. ही परिस्थिती ठाणे महापालिकेची आहे. ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिवशी त्या ठिकाणी 35 लाखाची लाच घेताना एका असिस्टंट कमिशनरला पकडलं गेलं. इथेच सर्व काही आहे. म्हणजे ही महानगरपालिका ठाण्यातली भ्रष्ट महापालिका या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत आहेत. त्याचबरोबर ठाण्यामध्ये ड्रग्सचं तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम या ठिकाणी ड्रग्सच्या माध्यमातून होतं आहे आणि तो केंद्रबिंदूसुद्धा ठाण्यात आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि असं असताना मला वाटतं या जनतेने या ठिकाणी कालच मला वाटतं बदलापूरमध्ये ज्या बलात्काराच्या चिमुरडीवर जो बलात्कार झाला त्यातला सहआरोपी असलेल्या उमेदवाराला त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं गेलं, परंतु ज्यावेळेला ही बोंबाबोंब झाली त्यावेळेला त्याला मागे घेण्यात आलं. जर अशा पद्धतीने जे गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना त्या ठिकाणी जर पाठीशी घालून असं जर कृत्य होत असेल तर मला वाटतं ठाणेकर जनतेने ही ठाणे महापालिका ही भ्रष्टाचारापासून वाचवण्यासाठी या नशेपासून वाचवण्यासाठी मला वाटतं आपण या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे साहेब, आज त्याचबरोबर शरद पवार साहेब यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मग त्या ठिकाणी मशाल असेल, त्या ठिकाणी इंजिन असेल किंवा तुतारी असेल, या तिन्ही ह्याच्या उमेदवारांना आपण बटन दाबून विजयी कराल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. 16 तारखेला भगवा गुलाल कशा वेळेचा असणार उदाहरणार्थ? मला वाटतं 16 तारखेला नक्कीच आमचे जास्तीत जास्त नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आणि मला ठाणेकर जनतेवर विश्वास आहे. कारण ही ठाणे महापालिका वाचवायची असेल तर मला वाटतं या भ्रष्टाचारांना पहिलं खाली उतरवायला लागेल आणि नव्या दमाचे जे उमेदवार आहेत अशांना त्या ठिकाणी सत्ता त्या ठिकाणी मध्ये बसवलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच हे होते राजन विचारे. त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात दोन्ही ठाकरे बंधू आल्यामुळे मराठी माणसाची ताकद वाढणार आहे, तसेच भ्रष्टाचाराला दूर करण्यासाठी या ठिकाणी आणि पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने एकत्र येऊन या मराठी माणसांनी एकत्र येऊन दोघी ठाकरे बंधूला सपोर्ट दिला पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाहिलं तर आता 16 तारखेला भगवा कशा प्रकारचा फडकणार आणि गुलाल कुणाचा उधळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे अजयसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.